समोर काय आहे याकडे लक्ष नसणं, या गुन्ह्याची त्याला एवढी मोठी शिक्षा मिळणार आहे का की तो थेट 25 फूट खड्ड्यामध्ये मॅनहोलमध्ये पडणार आणि त्याला आपला जीव गमवावा लागणार? कशा प्रकारे ही सगळी सिस्टीम सध्या काम करते असं तुम्हाला दिसतंय किशोरी? ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आत्ता तरी हताशपणे आम्ही फक्त श्रद्धांजली वाहू शकतो. आणि ज्या पद्धतीने म्हणजे मला वाटतं अमरापूरकर डॉक्टर गेल्यानंतर आपण काही योजना केल्या की ज्या मॅनहोल आहेत त्याच्यावरती जाळ्या बसवणं आणि त्या जाळ्या बसवण्याचा प्रोग्राम हा 2018-19 पासून चालू झाला. आणि नंतर कोविड काळ आल्यामुळे थोडा तो थांबला, पण त्याचप्रमाणे तो 2020च्या एंडिंगला पुन्हा तो चालू झाला. आणि 21-22ला बऱ्यापैकी जाळ्या लावल्याही गेल्या, कारण 1 लाखाच्या वर मॅनहोल आहे ते आत्ताच आपल्याला कळलेलं आहे. परंतु उर्वरित जाळ्या मधल्या 4 वर्षात जेव्हा खनकरही नव्हते, मीही नव्हती, प्रशासक म्हणून काम केलं जात होतं, त्या लोकांनी गेल्या 4 वर्षात ह्या पूर्ण मुंबईला पूर्ण का नाही केलं जाळ्या बसवण्याचं काम अधिकाऱ्यांनी, प्रशासकांनी? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे आज रेड अलर्ट होता त्यावेळेला अशा गोष्टी करणं, म्हणजे मी जेव्हा साईटवर पोचली तेव्हा अधिकारी तेव्हा आलेले होते, त्याच्या आधी कॉन्ट्रॅक्टरच काम करत होता. आणि आपला जो कॉन्ट्रॅक्टरला एक स्कोप ऑफ वर्क दिला जातो त्याच्यामध्ये मेन्शन असतं, पहिलं बॅरिकेटिंग करा, त्यानंतर तुमची मॅनपॉवर तिथे उपलब्ध करा आणि वॉर्डला कळवलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार 31 मेच्या डेडलाईनच्या आधी ही कामं करणं गरजेची होती, पण ती झाली नाहीत. उलट निसर्गाने अजून 1 महिना आपल्याला काम करायला दिलं होतं. पाऊस उशिरा आला तरी झाली नाहीत. याच्यामध्ये नक्की हळसांड झाली कोणाची? अधिकारी सांगतायत, म्हणजे मी स्थळ पाहणीला होते, अधिकारी सांगतायत ह्याने काम चालू केलं, आम्हाला कळवलंच नाही. आणि मला वाटतं हा जो ढिसाळ कारभार आहे प्रशासनाचा, मग तो वॉर्डपासून चालू होतो. मग वॉर्ड ऑफिसरच्या अंडर हे सगळे शिवरेज म्हणा, ड्रेनेज म्हणा, सगळी डिपार्टमेंट एकत्र येतात, मेंटेनन्सच्या माध्यमातून येतात आणि माहितीच नाही. हे जितकं म्हणणं चुकीचं आहे तेवढा आता त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकू, पांढऱ्या, काही गरज नाही. किशोरीताई, या पुढच्या कारवाईच्या मुद्द्यावर आपण जाऊच, मात्र तुम्ही जे 2 मुद्दे मांडलेले आहेत त्याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की सत्ता गेल्यानंतर, म्हणजे तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि आता इथे नवे कारभारी येण्याच्या मधला जो काळ होता, ज्यावेळी प्रशासकाकडे हा सगळा कारभार होता, त्या काळामध्ये कामं न होणं ही जर गोष्ट जबाबदार असेल, ही जर गोष्ट याला कारणीभूत असेल, तर मग आता सगळे विरोधक हे महापौरांचा राजीनामा का मागतायत? आणि महापौरांचा जर राजीनामा मागायचा असेल, तेच जर दोषी असतील, तर मग प्रशासनावर जबाबदारी का ढकलली जाते? काय नेमकं तुमची भूमिका आहे याच्यामध्ये? 2 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण जेव्हा सत्ताधारी असतो त्यावेळेला जास्त मोठी जबाबदारी असते. आणि महापौरांनी स्वतःहून ते कबूल केलं की मी पाहणी केली, मी असं केलं, म्हणून लोक मागतायत. मुळात जेव्हा असा कोणी गुन्हा, म्हणजे जे काही घडलंय घटना, तिथे घटनेला सगळ्यांनी मिळून, मग कोण घरून VC काय देता असं बोलणं हे बालिश आहे, बालिश आहे. आता 8 वाजता जर तुमची माझ्याकडे VC असेल तर मी एक तर माझ्या ऑफिसमध्ये किंवा एक तर शाखेत किंवा घरी, याच्यावर असा बोलणं महापौर किती बालिश आहे हे उघड होतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्या पाहणी केल्या त्या सगळ्याच महापौरांना किंवा तिथे असलेल्या प्रशासनाला घेऊन करायचंच असतं. आणि प्रशासन हे प्रत्येक वेळेला, अगदी तुम्ही केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत जाल तर ढिसाळच कारभार करतात. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी अशा घटनेला, मी ती मागणी नाही केली, माझं म्हणणं असं आहे, उलटं
6 तासांनी महापौर का पोहोचल्या त्याचं उत्तर आलं पाहिजे. कारण रेड अलर्ट हा बरं. काय फक्त प्रशासनाला नसतो, तो आमच्यासारख्या खणकर साहेब असतील, मी असेल, तर महापौरांना तर अलर्टच असलं पाहिजे की 6 तासानंतर इतक्या लेट तर कोणालाच त्याची माहिती नाही असं मला आत्ता कळतंय. त्यामुळे आपला प्रशासनावर वचक, जे आता काल झाड पडलं त्या झाडाचे ऑलरेडी पत्रव्यवहार झालेले होते. हाकणात एका कुटुंबाचं उदयाला आलेलं भविष्य कोमेजून गेलं आणि आज जो अख्ख्या कुटुंबाला प्रोटेक्टेड होता, सिनियर सिटीजन, हो. ते गेले. म्हणजे आपण प्रशासनाला ज्या स्थानिक लेवलला त्यांची पॉवर दिसली पाहिजे ती दिसत नाहीये. खरं आहे. म्हणजे आणि तुम्ही जे महत्वाचे आता- 2 मुद्दे मांडलेले आहेत, गणेश खणकरांकडे आपण जाऊया. गणेशजी, किशोरीताई आणि तुम्ही दोघंही महापालिका